डॉक्टरांना सातत्याने मारहाण होतेय, त्यामुळे डॉक्टरांना असुरक्षित वाटतंय आणि या विरोधातच सामूहिक रजा आंदोलन आज राज्यभरातल्या डॉक्टरांनी छेडलं। परंतु यामुळे दिवसभर रुग्णांचे अतोनात हाल झालेत आणि या मुद्द्यावर अजूनही कोणता तोडगा निघालेला नाहीये। We want justice! We want justice! We want justice! Justice! डॉक्टरांचं संरक्षण मिळालंच पाहिजे! डॉक्टरांचं संरक्षण मिळालंच पाहिजे! मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यभरातील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेलेत। त्यामुळे राज्यातील रुग्णालय सलाईनवर ठेवण्याची वेळ आली आहे। गेल्या 8 दिवसात 4 डॉक्टरांना मारहाण झाली आहे। त्याचा निषेध करण्यासाठी डॉक्टरांनी आंदोलन हाती घेतलंय। सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली। रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला। या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पण डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। एकदम गांभीर्याने विचार करणं अत्यंत जरुरी आहे, कारण लोकांची मानसिकता ही काही 2 मिनिटात किंवा 2 दिवसात बदलणारी नाहीये। त्याच्यामुळे आम्हाला आमची सिक्युरिटीची जबाबदारी आता शासनाने घ्यायला पाहिजे आणि त्यांनी योग्य तो उपाययोजना यावर केल्या पाहिजे। लोकांचं बेसिकली राग वगैरे काय, त्यांना पाहायला गेलं तर औषधोपचारासाठी जो औषध साठा आहे किंवा जे बाहेर पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात मशीन्स आहेत त्या गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध नाहीयेत। तर ह्या लोकांना असं वाटतंय की ह्या सिस्टीम आपल्याकडे पाहिजेत आणि ती सिस्टीम आपल्याकडे नाहीये। अशा सर्कमस्टन्सेसमध्ये जिथे आम्हाला स्वतःच्या कॉन्स्टंटली मी पेशंट बघू की एक डोळा बाजूला बघू की कोण मला मारेल का म्हणून, ठीक आहे, अशा कंडिशनमध्ये आम्ही काम करू शकत नाही। वारंवार आमच्यावर हल्ले होतात, तर त्याचा 2010 मध्येच एक ऍक्ट आला होता, पण त्यानुसार आतापर्यंत कुठली अंमलबजावणी होत नाहीये। आम्हाला आमच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आलं होतं की आम्हाला शस्त्रधारी सिक्युरिटी पुरवण्यात येईल, पण ती अजूनही पुरवलेली नाहीये। गेल्या 8 दिवसात डॉक्टरांवर हल्ला होण्याच्या 4 घटना घडल्यात। 14 मार्च 2017 धुळ्यातील डॉक्टर रोहन महामुनकरांना अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यात त्यांचा डावा डोळा निकामी होण्याची भीती आहे। 17 मार्च 2017 नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातही डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। प्रशिक्षणार्थी डॉक्टर राहुल पाटील आणि परिचारिका चारुशिला इंगळे यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। 19 मार्च 2017 औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात डॉक्टर विवेक बडगे यांना नातेवाईकांनी मारहाण केली आहे। यामुळे सरकारनेही सावध पावलं उचलली आहेत, पण रुग्णांचे मात्र मोठे हाल आहेत। सुरक्षेच्या बाबतीमध्ये एक ऑडिट करण्याचं ठरवलंय। राज्याचे निवृत्त पोलीस महानिरीक्षक प्रवीण दीक्षित हे या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे। ते आजपासूनच सगळ्या हॉस्पिटलची पाहणी करतायत, त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि सुरक्षा रक्षकांची संख्या कमी आहे हे खरं आहे आणि म्हणून जवळपास 1100 सुरक्षा रक्षक नव्याने द्यावे म्हणून आमची फाईल आज फायनान्समध्ये त्या ठिकाणी मी तातडीने पाठवलेली आहे। अंदर आने नहीं दे रहे। क्या पेशेंट कौन है आपका, क्या हुआ है? वो कुत्ता काटा, लास्ट इंजेक्शन लगाने का है। कुत्ता काटा था, कब काटा था भैया? 19 तारीख। अच्छा, तो अभी क्या अभी इंजेक्शन लगाने के लिए आए हैं? हाँ, लास्ट इंजेक्शन। लेकिन कोई अंदर नहीं छोड़ रहा? नहीं। मेरी बच्ची है, इसको शुगर है, इसका 2-3 दिन से शुगर बहुत लो रहा है, 32 ऐसा 30 पर ऐसा बता रहे। आज मेरे को इसका ना ओपीडी में बताने का था डॉक्टर को, आज डॉक्टर ही नहीं है। अच्छा, हाँ, तो बोलते हैं कि आज छुट्टी है उनका, स्ट्राइक है, कब स्ट्राइक खत्म होएगा ये। डॉक्टरांवरील हल्ले टाळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शनची मागणी डॉक्टरांनी केली आहे, तर ऍक्ट 2010 ची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचीही मागणी डॉक्टरांनी केली आहे। रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा, सीसीटीव्ही लावा, अशा मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। मात्र संपामुळे रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून मुंबईच्या महापौरांनी कारवाई करण्याचा दम भरलाय। निश्चित स्वरूपामध्ये यांनी सेवेमध्ये दाखल व्हावी आमची धारणा आहे। जर ते रुजू झाले नाहीत तर निश्चित स्वरूपात कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या महापालिका प्रशासनाने आम्हाला कराव्या लागतील। डॉक्टरांच्या सुरक्षेबद्दल हायकोर्टानेही वारंवार सरकारला फटकारलाय, पण हल्ल्यांच्या घटना कमी झाल्या नाहीत। प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांना आपण दैवत्व बहाल करतो आणि त्याच्या जीवावरही उठतो, हा विरोधाभास फार बरा नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।